धार्जिनं असणारी त्यांची जी भूमिका आहे आणि थेट रेशीम बागेतून ते तयार झालेले असल्यामुळे ही शिक्षण व्यवस्था पूर्ण बदलण्याकरता आणि केसानी गळा कापण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ असल्यामुळे ते या पदावर जातील ही जी शक्यता वर्तवली जाते ती काही चुकीची नाही आणि त्यातून आपल्या पंतप्रधानांची जी बदनामी झाली आहे त्याच्यावर कुठलाही खुलासा आला नाही। वारंवार या संदर्भामध्ये अशा प्रकारची चर्चा होणं दुर्दैवी आहे। मात्र शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून या संदर्भामध्ये जे सांगण्यात आले त्याच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला पाहिजे। शेतकरी कामगार पक्ष हा या महाराष्ट्रातला या मातीतला एक महत्त्वपूर्ण पक्ष आहे। काँग्रेस आणि शेकाप या दोघांची मैत्री आणि वैचारिक जे भिन्नता आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मात्र फासिझम आज देशामध्ये आपली चरणसीमेवर असताना शेकाप सारख्या पक्षांना सोबत घेऊन चालण्याची एक भूमिका ही इंडिया अलायन्सची आहे। महाराष्ट्र प्रदेशची पण तशा स्वरूपाची एक भूमिका राहील। स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा पक्ष आणि मातीशी आणि कामगारांशी त्यांची जी नाळ जी जोडलेली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि अशा पक्षांची वर्तमानात आणि भविष्यात नितांत आवश्यकता। देशविरोधी आहे त्यामुळे देशासाठी जे जे काम करतात त्यांना ते विरोधक वाटतात। देवेंद्र फडणवीसांचं एकंदरीत पाताळयंत्री त्यांचा स्वभाव आणि मनुवाद्यांना धार्जिनं असणारी त्यांची जी भूमिका आहे आणि थेट रेशीम बागेतून ते तयार झालेले असल्यामुळे ही शिक्षण व्यवस्था पूर्ण बदलण्याकरता आणि केसानी गळा कापण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ असल्यामुळे ते या पदावर जातील ही जी शक्यता वर्तवली जाते ती काही चुकीची नाही आणि ते तिथे गेल्यानंतर जे वैज्ञानिक सिद्धांत आहेत ते काढून त्या ठिकाणी मनुस्मृतीचे श्लोक घालण्यासाठी RSS आणि भाजपकरता सगळ्यात सोयीचा माणूस आहे। त्यामुळे प्राधान्याने त्यांचा विचार होऊ शकतो। मोदी जे आहे त्यांना मी मागच्या वेळेला त्यांचा उल्लेख दलिंदर केल्यानंतर एक वादंग उठवलं होतं, पण दलिंदर हा शब्द जो आहे तो संस्कृतमधला काय याची तेव्हा उहापोह झाला होता। मात्र आज त्याच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदी जे आहे हे एप्स्टीन फाईलमधले बिलंदर आहेत हे आजचं एकंदरीत माझं वक्तव्य होतं आणि ते वक्तव्य एप्स्टीन फाईलच्या सगळा जो लेखाजोखा जो जगात गेलेला आहे आणि त्यातून आपल्या पंतप्रधानांची जी बदनामी झाली आहे त्याच्यावर कुठलाही खुलासा आला नाही। सोबतच हरदीप पुरी जे आहेत ज्यांचा फार मोठा सहभाग त्या एप्स्टीन फाईलमध्ये आहे, अर्थात नरेंद्र मोदींचाही उल्लेख वारंवार झालेला आहे, त्यांचाही राजीनामा झाला नाही। नरेंद्र मोदींनी एक सकार शब्दही त्याबद्दल काढलेला नाही। त्यामुळे त्यांच्यावरचा संशय हा स्पष्ट सांगतो की नरेंद्र हे एप्स्टीन फाईलमधील बिलंदर आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे। कोणी सरकारच्या विरोधात कोणी बोललं की त्याचं चारित्र्य हनन करणं, त्याच्यावर आर्थिक स्वरूपाचे आरोप करणं, खोटे आरोप करणं हा भारतीय जनता पक्षाचा हा हातखंडा त्याच्यात आहे आणि ती त्याची मोठं सपरेट नाराजी महायुतीमध्ये ही परमनंट आहे आणि ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। टोळी युद्ध त्यांचं सुरूच असतं। या देशामध्ये नरेंद्र मोदींना हटवून अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि ते करण्याकरता ते स्वतःचा पक्ष नव्हे तर पक्ष फोडून खासदार फोडून ते जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना ते मजबूत करत आहेत। म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा या सगळ्या मित्रपक्षांनी त्यांचं नाव सांगावं म्हणून अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई जी झालेली आहे त्यातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाला त्यांनी जवळ धरलेलं आहे। हे राजकीय एकंदरीत विश्लेषण सत्य आहे। आपल्याला सांगितल्यानुसार कोण बनेगा मुख्यमंत्री ही एक स्पर्धा महायुतीच्या अंतर्गत चालू आहे आणि त्याला भरीसभर गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। त्यामुळे तिन्ही पक्ष आपसात भांडत राहतात आणि लवकरच त्यांचं जे टोळी युद्ध आहे हे आपल्या शिगेवर जाईल। आता नागरिकांनी त्याचा एन्काउंटर करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे जास्ती काळ हे नाटक चालणार नाही। म्हणजे फिट राहणं या आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे, मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यारं घेण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे।